महाडमधलं मारहाण प्रकरण अखेर विकास गोगवले पोलिसांना शरण आला। विकाससह इतर आरोपीही आले शरण। महाधिवक्तेंची माहिती। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून खास व्हिडिओ जारी। बाळासाहेबांनी दिलेला बाळकडू जपून ठेवणार असं कॅप्शन। ठाकरे बंधू पुन्हा षण्मुखानंद सभागृहात येणार एकत्र। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधूंकडून एकत्र कार्यक्रमाचं आयोजन। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त ठाकरे बंधू षण्मुखानंद मध्ये येणार। एकत्रित येत कार्यक्रमाचं आयोजन। ठाकरे बंधूंकडून एकत्रित कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी सर्व नेते सुद्धा उपस्थित राहणार। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्ट करत बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। आजा तुझा आशीर्वाद हीच माझी ताकद आणि हीच माझी ऊर्जा। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट। सोबत बाळासाहेबांसोबतचा लहानपणीचा फोटोही केला शेअर। आज निष्ठा विकल्या जात आहेत, तत्व फेकून दिली जात आहेत। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट। बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना। सिंहगर्जना आजही घुमतीये, त्यामुळेच महाराष्ट्र जिवंत। सामनातून आठवणी जागवत बाळासाहेबांना वाहिली श्रद्धांजली। मी कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या स्वार्थासाठी कधीच नसेल। बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंचा शब्द। दावोस बाबत अपप्रचारासाठी एक टूलकिट काम करते। त्या टूलकिटच्या मागे कोण आहे हे मला माहिती आहे। दावोसमधून मुख्यमंत्र्यांचा टोला। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्केंच्या अपहरणाचा प्रयत्न। विरोधी पक्षातील मोठ्या नेत्याकडून अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा म्हस्केंचा आरोप। उद्धव ठाकरेंनाही माहिती दिल्याची सूत्रांची माहिती। कुठेही एमआयएम सोबत जाणार नाही। अचलपूरमध्ये भाजप एमआयएम एकत्र नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी एमआयएमचा विषय संपवला। अकोला मनपामध्ये सत्तेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचितचा आंबेडकरांना साकडं। दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट। प्यार करो एक से शादी करो एक से। ठाकरे बंधूंना आंबेडकरांचे टोले। ज्यांनी मंत्री केलं त्यांनी मंत्रीपद काढलं तरी फरक पडत नाही। गुलाबरावांचं वक्तव्य चर्चेत। बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार। नराधम स्कूल बस चालकाला अटक। गुन्हा दाखल। बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट। बदलापुरात शिवसेना भाजपमधील वाद विकोपाला। शिवसेना नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बडवलं। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। अनंत अंबानींच्या घड्याळाची एकच चर्चा। घड्याळाची किंमत तब्बल 14 कोटी रुपये। घड्याळातील वनताराची प्रतिकृती घेतेय साऱ्यांचं लक्ष वेधून। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात। अपघातामध्ये 10 जवान शहीद तर 11 जण जखमी। पंढरपुरात सागर संगीत विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न। मंदिराचा गाभारा सुंदर फुलांनी सजला। जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी। जनजीवन झालं विस्कळीत। खबरदारीचा उपाय म्हणून वैष्णोदेवीची यात्रा केली स्थगित। आखाती देशामध्ये बॉर्डर 2 चित्रपटावरती बंदी। पाकिस्तान विरोधी थीम असल्याचं निमित्त। अखेर बांगलादेशची भारतातील T20 वर्ल्ड कप मधून माघार। आयसीसीनं बांगलादेशच्या सर्व मागण्या धुडकावल्यानं निर्णय। आज रायपूरमध्ये भारत न्यूझीलंडमध्ये रंगणार दुसरा T20 सामना। मालिकेमध्ये टीम इंडियाची 1-0ची आघाडी। विराटच्या आरसीबीला मिळणार नवा संघ मालक। आधार पुनावाला आरसीबी संघ खरेदीचे संकेत।